हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल निकेतन माने यांचा आणि पहिलाच बॉल स्टिंग केलाय. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे कार्याध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अरुणभाई कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्याचबरोबर खांबेल चोरगे गावचे अध्यक्ष गणपत दादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र नितीन दादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्ष एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जाऊया व्हाईस ऑफ KSK विकास दादा मोरे यांच्याकडे. हॅलो हॅलो चला धन्यवाद तुषार सर. आतापर्यंत आपण ऐकलं कास पठारचा एक बुलंद आवाज. धन्यवाद सन्मान तुषारजी तांबे सर यांचा. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निकेतन माने वैयक्तिक पहिलं हाताळताना पाहिलं. बॅट शीट लागली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू दिला. एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होताना पाहिलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते केवळ एक धावा. श्रीगणेश येताना पाहायला मिळाला. इथे मात्र गावडी संघाला आपल्या आयोजनामध्ये मोठी पारी खेळावी लागेल. प्रेक्षणीय सामना खेळावा लागेल. आपल्या उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवरांची मन जिंकावी लागतील. एक आदर्श आपण नेहमी खेळतो युट्यूब वरती पाहिला असेल पण ज्यावेळी सत्तेमध्ये पाहिलं जातं ना त्यावेळी मात्र आपल्याला एक अप्रतिम अशी खेळी करावी लागेल. काय घडणार काय बिघडणार मध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने निकेतन माने गोलंदाजी मार्क वरती टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. एका धावचे समाधान मानवलं गेलं. आतापर्यंत पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गेले. मोठे प्रहार करावे लागतील. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर केवळ आणि केवळ 2 धावा. पहिल्या षटकामध्ये 1-2 षटकार येणं गरजेचं असेल का? तेच डेफिनेटली असेल. हो इथे लोअर फुलटा चेंडू होता. कदाचित याला दिशा दिली असती तर षटकार सुद्धा होऊ शकला असं पण वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला वाईट +1 टोटल 2 धावा नक्की मिळताना पाहायला मिळतील. धावसंख्येत 2ने वाढ होते. धावसंख्या होते 4 धावा. मांडण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटल्यावरती एका धावती समाधान मानणार का? दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? आणि चांगला कॉल होता पाहायला मिळाला. रनआउटची संधी झाली असती कदाचित तर तो चांगला कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि एक धाव नक्की अर्जित केली. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 धावा. थोडीशी निराशजनक फलंदाजी करताना पाहायला मिळतात का? ते डेफिनेटली आणि कमीत कमी 40+ किंवा 50 18 चेंडूमध्ये कराल तर कुठेतरी मात्र नक्कीच. आणि अपोजिट तरी पाहिली ना तर तिकडे एकनाथ निकेतन माने चांगले फलंदाजाचा भरणा असलेला सुद्धा हा सुद्धा संघ आहे. त्या तुम्हाला कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. रिस्क घ्यावी लागेल तर मात्र या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित करू शकता. पुन्हा एकदा एवढ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकनाथ सज्ज होते. गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक. आता मात्र टॉप गिअर मध्ये गाडी चालवायला लागेल. मोठे फटके खेळावे लागतील तर कुठेतरी मात्र दिशान गोलंदाजी. येस इट इज वाईट. पंतांच्या वाईटचा इशारा. पंतांच्या समांतर चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात. एक धाव. धावसंख्या होती 6 धावा. सुजितला आता जर आपल्या संघाला जीत हवी असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. मारण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू उचलून दिलाय. चेंडू जातोय खेळखेडे दणदणीत षटकार. सुजित ऑन फायर येताना पाहायला मिळतोय. सुजितला मात्र तुषारच्या वरती भरोसा दाखवला होता परंतु तुषारनं मात्र मोठे फटके घेतले. परंतु सुजित इथे मात्र कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत पाहिलं तर नक्षीत बक्षीस लागले होते सुजित साठी परंतु इथे तुषार क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. तरी माफ करा तुषारसाठी बक्षीस लागले होतं परंतु सुजित आपल्या संघाचा इथे मात्र संकटमोचक तारण हरता ठरताना पाहायला मिळतोय. संघ अडचणीत होता. हा षटकार रनांची कोंडी फोडण्यासाठी विजयाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी विजयाच्या वेळीवरती एक षटकार उभे फुल प्रफुल्लित करताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जरी आपला साथी खेळत नसेल तुषार तरी मात्र सुजित क्लास दाखवताना पाहायला मिळतोय.
दाखवून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, हा सुद्धा चेंडू जातोय का षटकार. येस, नो डाऊट अबाउट इट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुजित इथे क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. 2 षटकार दाबी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा होत्या, परंतु आता या षटकामध्ये टोटल 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार आणि 1 वाईट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 18 धावा. चांगली फलंदाजी म्हणता येईल सुजित. पुन्हा एकदा एकनाथ गोलंदाजी मार्ग. तिसरा षटकारांची हॅट्रिक होणार का पाहणं गरजेचं असेल. मारण्याचा प्रयत्न चांगला होता, हरकत नाही, प्रयत्न चांगला होता. डॉट चेंडू येताना पाहायला येत आहे. पुन्हा एकदा संधी मिळेल, त्याचं सोनं करावं लागेल सुजित त्यांना. धावसंख्या होती 18. पुन्हा एकदा एकनाथ सुजित गोलंदाजी मार्क होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली गेली. एक धाव पूर्ण होईल का. येस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतो. 21 धावासाठी धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्या होते 19 धावा. 19 धावा. पुन्हा मित्रांनो आठवण येते 19 फेब्रुवारी जी आपण जल्लोषामध्ये साजरी करतो. सह्याद्रीच्या खुशीतून नाथ भवानी गाजे, काजा तो राती आमच्या रक्तात वात. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर चेंडूला पुन्हा एकदा धाडलंय. हो एकदा नक्कीच सुजितसाठी नक्कीच एकदा. ना भय ना भीती, ना भय ना भीती, आपलं दैवत राजे शिव छत्रपतींचा छावा. इथे मात्र सुजित यांच्या बॅटमध्ये येत 3 षटकारांच्या 18 धावा. पुन्हा एकदा बोलत तर वाह वाह रे वारकरी, धन्य धन्य ती पंढरी. आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये सुजित नावाचा तो वारकरी, काय तो फलंदाजी करी. दोन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. 2 षटकाच्या समुद्रात धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 26 धावा. आदरणीय सन्मान रमेशजी सकवासे यांच्याकडून आदरणीय सन्मान रमेशजी सकवासे शाखा प्रमुख गोरेगाव यांचं आगमन झालंय. आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्मान किरणजी सकवासे यांच्याकडून सुजितसाठी 3 षटकासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. अजून सुद्धा इथून पुढे सुद्धा कोणी 3 षटकार मारले या दोन्ही फलंदाज म्हणजे गावळी संघाच्या प्रत्येक प्लेअर साठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आक्रमण खेळ काढलाय. झेल होणार का पाहणं गरजेचं. हा चेंडू जाणार का षटकार की चौकार. पंचांकडे नजर वळूया. पंच काय इशारा देतील त्याच्याकडे नजर वळूया. आदरणीय सन्मान राजेजी मोरे साहेब आपल्या
ते आगमन झालं आयोजकांमार्फत त्यांचं सर्च स्वागत आणि हा येतोय षटकार. आदरणीय सम्राट किरणजी सपकासाहेब युवा उद्योजक गावरी गावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा पुन्हा सलग 3 षटकार किंवा एका षटकामध्ये 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू सुरेख अशा पद्धतीने हाताळला होता. तदनंतर मात्र नक्कीच या चेंडूवरती तुषार यांच्या बॅटमध्ये येतो एक खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळाला. सुजित त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलंय 3 षटकार आलेत. आता तुषार यांनी सुद्धा आपला क्लास दाखवला. शेवटच्या क्षणी मात्र मोठे फटके खेळण्याचा मानस मणी धरलाय आणि करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपट्टीवरती अर्जित केले होते 32 धावा. पुन्हा एकदा दिशेने गोलंदाजी पंचांच्या समांतर चेंडू होते अवंतर वाईटच्या 1 धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 33. आता मात्र नक्कीच दाखवावं लागेल तुम्हाला ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत. परिस्थिती गंभीर तिथे कोण असणार खंबीर हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. मैदान हो या जंगल जीतेगा वही जो जी जान से लढेगा. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलंय. हेलिकॉप्टर लँड होणार येस आउट ऑफ द पार्क. हवाई सुंदरला हाय बाय करत चेंडू जातोय हाय हँडसम स्टाईल मध्ये. पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू गेला सीमा रेषे पार 6 धावांसाठी. धावसंख्या होते 39 39 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्रक्षेत्राचा जेल होणार का पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला. या चेंडूवरती पुन्हा येते दुहेरी धाव. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 41 धावा. थोडी शांतता पाहायला मिळते मैदानात. शांतता पूर्वी काय झालं आणि शांततेनंतर काय होणार हे सुद्धा पाहणं. आधीचा जर विचार केला तर चांगल्या आतापर्यंत टोटल 5 षटकार या दोन्ही फलंदाजी मिळून तुषारच्या बॅटमधून 2 सुजितच्या बॅटमधून 3 5 षटकार येताना पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू शेष षटकामधील पुन्हा एकदा पंतांकडे नजरा होऊ जातील. येस पंतांचा इशारा येस इट इज वाईट. पंतांच्या समांतर पुन्हा एकदा चेंडू असेल अवंतर 1 धावेसाठी. धावसंख्येत देखणे वाढ होते. धावसंख्येचे विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केले जे 42. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. या 2 चेंडू मध्ये काय घडणार. 8 धावा आल्या तर संघाचे मात्र हाफ सेंचुरी पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा तुषार सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. आता जे सुजितला सुद्धा स्ट्राईक देणं गरजेचं आहे. तर सुजित सुद्धा मोठे फटके खेळताना पाहायला मिळाला. त्यावेळी जर नाही चेंडू कनेक्ट नाही झाला तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तुषार याने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. तुषार सुद्धा मोठे फटके मारण्याचा मानस नक्की मणी धरला असेल. मोठे फटके येणार काही सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील काय घडणार या शेवटच्या चेंडूमध्ये पाहणं गरजेचं असेल. आणि मारण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग लागली गेली. एकदा पूर्ण केली दुसऱ्या द्यायचा प्रयत्न करा. शेवटच्या क्षणी मात्र डुअर डाय असेल. करो या मरो भाग मिल्का भाग. आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. 2 धाव पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला आणि तिहेरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि 4थ्या धावेचा प्रयत्न केला.
तर आता टोटल किती धावा फक्त कळवायचे आहेत. तर विनंती असेल फक्त आताच्या धावा कळवायच्या आहेत. पंच मंगेश सर आताच्या धावा कळवायच्या आहेत. थँक्यू सो मच. पंच धावा आम्हाला सांगायच्या आहेत, किती धावा आहेत त्या? 3 धावा आहेत का? यस, 3 धावा कंप्लीट करा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं एक आम्ही अनाउन्समेंट करतोय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल स्वर्गे आयोजित कैलासवासी रामचंद्र कोंडिबा सकपाळ गावरे गावचे आहेत. अरुणभाई कदम यांचे मामा आहेत आणि यांच्या स्मरणार्थ पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024 जी खांबिल स्वर्गे गावाने आयोजित केलेली आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, त्या स्पर्धेचे लॉट्स आपण पाडणार आहोत इथे. इथे मात्र शनिवारच्या दिवसामध्ये जिथे 16 संघ पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये सहभागी झालेत, त्याच्यामध्ये 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत असोसिएशन संघ. आणि दुसऱ्या रविवारी अर्थातच 1 सप्टेंबर रोजी 2 गाव 1 संघ अशी संकल्पना ते घेऊन आलेले आहेत. शनिवारच्या दिवशी असोसिएशनच्या टीम्स खेळणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 8 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सहभागी झालेले संघ आपण पाहू शकाल. मैत्री ग्रुप चावली, त्यानंतर दुसरा संघ सहभागी झालेला आहे शाहूवाडी 11, तिसरा संघ सहभागी झालेला आहे वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन वाई, चौथा संघ सहभागी झालेला आहे ओवी स्पोर्ट्स चावली, 5वा संघ चावली 11, 6वा संघ KSK महाबळेश्वर, 7वा संघ सहभागी झालेला आहे KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि 8वा संघ सहभागी झालेला आहे परी 11 कराड. हे 8 संघ आहेत, हे सहभागी झालेले आहेत. ही स्पर्धा आयोजित केलेली आहे पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आता त्यांच्यामध्ये आपण लॉट्स पाडणार आहोत. शनिवारी हा गट खेळवला जाईल, जो गट आहे असोसिएशन गट, तो शनिवारच्या दिवशी खेळवला जाईल. एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल स्वर्गे आयोजित कैलासवासी रामचंद्र कोंडिबा सकपाळ मामा यांच्या स्मरणार्थ, खरं तर अरुणभाई कदम यांचे सक्के मामा आहेत गावरे गावचे कैलासवासी रामचंद्र कोंडिबा सकपाळ, आणि त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी. त्या स्पर्धेचे आपण लॉट्स पाहतोय. पहिला उद्घाटनी सामना त्या दोन संघांदरम्यान खेळवला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. उद्घाटनीय सामना खेळवला जाईल चॅम्पियन ट्रॉफी मैत्री ग्रुप चावली विपक्ष जावली 11 असा सामना खेळवला जाईल. मैत्री ग्रुप जावली विरुद्ध जावली 11 असा उद्घाटनीय सामना खेळवला जाईल पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, जो शनिवार 31/8/2024 रोजी खेळवला जाणार आहे. असोसिएशन गट, त्या गटाचे आपण लॉट्स पाहतोय. पहिला सामना जावली 11 विरुद्ध मैत्री ग्रुप चावली. दुसरा सामना असेल KSK क्रीडा प्रतिष्ठान विरुद्ध शाहूवाडी 11 असा सामना असेल दुसरा सामना. त्यानंतर तिसरा सामना असेल असोसिएशन गट मधील पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. KSK महाबळेश्वर विरुद्ध वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन वाई, आणि शेवटचा सामना असेल असोसिएशन गट मधील, जिथे मात्र 2 शेवटच्या चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. परी 11 कराड विपक्ष ओवी स्पोर्ट्स चावली असा सामना असेल. खरं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
ही स्पर्धा आयोजित केलेली आहे खांबेल चोरगे या गावाने आणि त्या पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीचे लॉर्ड्स आपण पाहिलेले आहेत. जावली 11 विपक्ष मैत्री ग्रुप जावली. दुसरा सामना असेल शाहूवाडी 11 KSK क्रीडा प्रतिष्ठान. तिसरा सामना असेल वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन वाई विरुद्ध KSK महाबळेश्वर. चौथा सामना असेल ओबी स्पोर्ट्स जावली विरुद्ध परी 11 कराड. असा सामना असणार आहेत आणि खरोखर त्या स्पर्धेची तुम्ही नक्कीच आनंद घ्या. पश्चिम महाराष्ट्रातील असोसिएशन पाहणार आहात आणि खऱ्या अर्थानं रविवारचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्हाला 2 गाव एक संकल्पना पाहायला मिळेल. अरुणभाई कदम यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे स्वतः मामाच्या नावाने आणि त्या स्पर्धेला आपण सर्वांनीच भरभरून शुभेच्छा द्याल आणि सर्वांनीच उपस्थित राहून त्या स्पर्धेची शोभा वाढवाल अशी आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. शेवटच्या चेंडूवरती पंचांनी घोषित केला 4 धावा. पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने काय घडणार? वाईट +1 टोटल 2 धावा येताना पाहायला मला पहिल्या चेंडूमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. श्री गणेश केला गेला दुहेरी धाब्याने धावसंख्या होते 2 धावा. कोणत्या चेंडूचा आतापर्यंत पतन होताना पाहायला मिळालं नाही. चेंडू वाईट थोडीशी निराजन गोलंदाजी मार्कवर असेल सुजित याने फलंदाजीच्या जोरावरती अप्रतिमाशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फुलटा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत क्षेत्ररक्षकाला दूर चेंडू गेला भूर. येथील 4 धावा चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुजित सज्ज होताना पाहायला मिळते. एकनाथ या चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं. पंचांचा नोचा इशारा दिला गेला. ओके भीमरच्या स्वरूपात 9+1 टोटल 2 धावा. एक धोकादायक गोलंदाज म्हणून नक्की त्या भीमरला संबोधला तर जर पुन्हा एकदा 9 चेंड डायरेक्ट फुलटा चेंडू गेला भीमरच्या स्वरूपात तर कदाचित गोलंदाजाला बँड केलं जातं. म्हणजे त्या सामन्यासाठी तो ओव्हर टाकू शकत नाही. तिथे मात्र त्याला ओव्हर संपवावी लागते आणि त्यानंतर दुसरा फ्रेश गोलंदाज त्याची उर्वरित चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुजित यांना आपल्या संघाला विजयश्री मिळवायचा असेल तर गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य गाजावं लागेल. पुन्हा थोडीशी दिशेने गोलंदाजी यश पंतांची हात समांतर चेंडू पुन्हा एकदा अवांतर 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 9 धावा. 47 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. गाडवल्या संघासाठी समीकरणाचा 17 चेंडू 38 धावा. सुजित वेगावरती स्वार होतो पण तो टप्पा सुद्धा अचूक. दिशाहीन गोलंदाजी न करता मात्र अचूक. इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अचूक कसा मारा करताना पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली दुसरा द्यायचा प्रयत्न करणार का? धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 11 धावा. सुजित सज्ज लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रडामध्ये चेंडूला 1 धाव पूर्ण दुसऱ्या द्यायचा प्रयत्न करा. 2 धावा येणं गरजेचं असेल. 2 धावा नक्की यशस्वी पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 13 धावा. तीन चेंडूच्या संख्येत धावसंख्या होते 13 धावा. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल का सुजित यांचं तर येस. नो वाईट याच्या जोरावरती मात्र नक्कीच अजून 3 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडू हाताळले परंतु त्यातले फक्त 3च चेंडू प्युअर डिलिव्हरी. 3 चेंडू वाईट नोचं पाहायला मिळाले. व्हॉट गोलंदाजी. क्लास वन व्हॉट बॉल क्लेवर डिलिव्हरी.
चांगला चेंडू होता, वेगावरती स्वारवायचं, परंतु पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहिले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 14 धावा. उलटा चेंडू, त्याच्यावरती प्रहार, झेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षणाला दूर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 16 धावा. 13 चेंडू 31 धावेची गरज असेल. धन्यवाद धन्यवाद. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावसाठी. एक षटकाचा खेळाला संपुष्टात. एक षटकाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. 12 चेंडू 30 धावेची गरज. 12 चेंडू 30 धावा म्हणजे सरासरी 15 येणं गरजेचं असेल. तुझी जर पाहिलं जातं चेंडू अप्रतिम हाताळले, परंतु पुढे सुरुवातीला जी वाईट आणि नो गेला त्याच्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा आले, अन्यथा चेंडू अप्रतिम असे हाताळताना पाहायला मिळाला होता. एक षटकाच्या संबंधात धावसंख्या होते 17 धावा. 17 पे खतरा कोणासाठी असेल? गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. गोलंदाजी मार्क होतोय दिनेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक कर्णधाराने विश्वास दाखवला दिनेश यांच्यावरती. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खेळखेळीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या होते 24 धावा. समीकरण असेल 11 चेंडू 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा. तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र एक षटकार, एक वाईट होता. पुन्हा अखोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र निकेतन माने क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत. अखोट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार. आणि निकेतन मानेची क्लास खासियत पाहिली ना, स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिलिव्हर हा मात्र नक्की त्यांचा फेवरेट झोन आहे. गोलंदाज सज्जता पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळाले. धावसंख्येचं उच्चांक वाढताना पाहिलं. धावसंख्या होते 30-30. 17 धावेची गरज असेल. यस, बॅक टू बॅक तिसरा षटकार. निकेतन माने अप्रतिम. बोला होता तांबडी माती भगव्या लाटा, उठला मर्द मराठा. एक निकेतन नावाचा मर्द मराठा इथे मात्र नक्कीच लाटांप्रमाणे उसळताना पाहायला मिळतोय. वेगा उत्तम खलाशी तोच जो मात्र लाटांवरती स्वार करतो. इथे एकदा पुन्हा दिला आहे आणि हा पुन्हा एकदा येतोय षटकार. पाच चेंडूची गरज असेल. बॅक टू बॅक सलग 4 षटकार येताना पाहायला मिळाले. चार षटकार पाहायला मिळाले बॅक टू बॅक.
वाईट. चार धावेची गरज असेल. दोन धावेची गरज असेल. धावसंख्या होते 45. विजयासाठी 2 धावेची गरज असेल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते. स्कोर आता लेवल होत चाललाय. विजयासाठी किंवा पूर्तता बाकी असेल. 1 धावेची गरज असेल. येस, व्हाईटच्या स्वरूपात दंडी विजेता संघ ठरताना पाहायला मिळत होतं. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव होताना पाहायला मिळाली आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळत होतो क्रिकेट संघ गाडवली. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघ गावडी संघाला खूप खूप शुभेच्छा. यापुढे होणारा सामना होईल मांगर विपक्ष आयरे मानवली. दोन्ही संघाच्या संगणकाने यायचे टॉस घ्यायचा. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन घेण्यासाठी यायचं निकेतन माने, ज्याने अप्रतिम अशी पारी खेळली. सलग 4 षटकारांची आतिषबाजी करत आपल्या संघाला विजेतेपद मिळून दिलं. 1 हाती सत्ता ज्याने मिळाली तोच येतोय निकेतन माने. कमन द स्टेशन कलेक्शन मोमेंट मिस्टर निकेतन माने. त्याचबरोबर अक्षरशः जे आपण असोसिएशन लॉट्स पाहिले त्यानंतर आता 2 गाव 1 अशी संकल्पना देखील खांबिल चोरगे या गावाने मात्र यावर्षी अंमलात आणलेली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील 2 गाव 1 संघ पुढील प्रमाणे आहेत. डांगरेघर प्लस वरोशी जावली, गोटेवाडी, कुसूर, कराड, करंजे, खर्शी, जावली, कोपारडे, अंबर्डे, शाहूवाडी, विरळे, मालेवाडी, शाहूवाडी, येळवण, दुगाई, बडाळी, शाहूवाडी, धोंडेवाडी, सस्तेवाडी, भोर, करंजोशी, करंगुळे, शाहूवाडी, श्रीक्षेत्र, नित्रळ, केळवली, उरमोडी, जवळवाडी, भिवंडी, जावली, गांजे, कुसुंबी, जावली, मराठवाडी, चिंती, पाटण, निजरे आणि घरात घर जावली अशा 2 गाव 1 संकल्पना अशा टीम्स देखील खेळवल्या जाणार आहेत पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. जी मात्र कैलासवासी रामचंद्र कोंडिबा सकपाळ मामा यांच्या स्मरणार्थ पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केलेली आहे. श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल चोरगे यांनी त्या स्पर्धेच्या आपण सहभागी झालेल्या संघांची नावं पाहिलेली आहेत.